लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी. या उलट बजेट हा 43,000 कोटी आहे. आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता. आज तगत आमच्याकडे 1,40,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे. माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे. अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही. लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी. या उलट मी आपल्या माध्यमातून सांगेन की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही 21 ते 60 हा वयोगट प्रस्तावित केला होता. त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा 60 वरून 65 करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि 60 आणि 65 या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर मधून परत घेतलेला नाही. अशा पद्धतीचा कुठला निर्णय झालेला नाही. फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये जे पात्र ठरत नाहीयेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ही पावलं उचललेली आहेत. असल्या प्रकारची कुठलीही स्क्रुटिनी न करता आम्ही असल्या प्रकारची मी आपल्याला त्या संदर्भातली माहिती ही मगाशी सुद्धा दिली की आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी करायला सुरुवात केली त्याही वेळेला 77,000 पेक्षा अधिक महिला या अपात्र झालेल्या होत्या. ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये केली त्याही वेळेला 1 लाखापेक्षा झाल्या होत्या. ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. ही काही निवडणुकीनंतर चालू केलेली नाही. इन्कम टॅक्स आणि आरटीओच्या माध्यमातून जशी स्क्रुटिनी करताय कडक अशी त्या काळात न करता सरसकट लाभ दिले. त्या काळामध्ये दादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील हे सांगत होते की कुठलीही महिला त्यापासून वंचित राहणार नाही. प्रत्यक्षात आता मात्र सरकार स्क्रुटिनी आणि जास्तीत जास्त महिला मला असं वाटतंय की काही विरोधक आणि काही माध्यम अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहेत. या आधी सुद्धा 2-2.5 लाखापेक्षा अधिक महिला ज्या निकषामध्ये बसत नव्हत्या त्या अपात्र झालेल्या आहेत. पण त्यावेळेला त्या संदर्भातली दुर्दैवानी माहिती ही त्या ठिकाणी माध्यमांकडून दिली गेली नाही. आता ती योजना यशस्वी झाल्यानंतर या संदर्भातला एक अपप्रचार केला जातोय की आताच ही स्क्रुटिनी चालू केली आहे. ऑक्टोबरमध्ये पण झालेली आहे, डिसेंबरमध्ये पण झाली. अतिशय आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी. मोठी बातमी आत्ताच पहा. आदित्य तटकरे मॅडम यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की पैसे आता वाटप सुरू होणार आहे. लाडक्या बहिणींना आणखी एक गिफ्ट सुद्धा सरकार इथं देणार आहे. याच बँकेमध्ये खातं असेल तर पैसे येणार आहेत. आता ते बँक कोणता आहे, खातं कोणतं आहे हे आपण सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. बघा, जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारणार नाही, कमेंट्स करणार नाही तोपर्यंत सरकारला तुमचं म्हणणं कळणार नाही आणि तुम्हाला पैसे येणार नाही. त्यामुळे तुम्हाला पैसे किती आलेत आत्तापर्यंत, तुमचं किती हप्ते राहिलेत हे सगळं तुम्ही कमेंट्समध्ये पटापट सांगा. तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, पटकन आधी कमेंट्समध्ये कमेंट्स करा. जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करणार नाहीत तोपर्यंत सरकारला तुमचं म्हणणं करणार नाही. आणि ज्यांना वाटतंय की बघा आता इथं तटकरे मॅडम काय म्हणाल्यात, त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत. एक आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार. महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारही नाही. कारण ज्या योजनेने महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आलाय तो आनंद हिरावून किंवा हिसकावून घे. आणि लक्षात घ्या, 8वा हप्ता आणि 9वा हप्ता आता दोन्ही हप्ते हे एकत्र मिळणार आहेत आणि त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय आनंदित झालेल्या आहेत. भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आपल्याला पैसे आता पाहायला मिळणार आहेत. लवकरच मेसेज आता लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता येत्या 48 तासात हे पैसे वाटप होणार आहेत. दोन्ही हप्त्यांचे पैसे 4,200 रुपये प्रत्येक. आता तुम्हाला माहितीच आहे की आता मार्चमध्ये तो आपण 21 रुपये देणार असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळं
सरकारचा असा कुठेतरी आता प्लॅन असं दिसत आहे की 21 रुपये मार्चचे आणि फेब्रुवारीचे सुद्धा हे दोन्ही मिळून आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे वितरण करायचे. म्हणजे लाडक्या बहिणींना तिथं त्यांना जो काही सण आहे होळीच्या सणाला हे उपयोगी पडतील. सोबतच होळीच्या सणासाठी लाडक्या बहिणींना एक मोफत साडीसुद्धा वाटप करायचं इथं आता सरकारनं ठरवलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की कोणत्या बँकेत पैसे येणार हे तुम्हाला मी सांगणार आहे. कोणतं खातं चालणार आहे, कारण प्रत्येकच खातं चालणार आहे असं नाही. त्यामुळे लक्षात घ्या, जसं आपल्याला दिवाळीला 2 हप्ते एकत्र भेटले होते तसंच आता हे इथंसुद्धा आपल्याला 2 हप्ते एकत्र मिळणार आहेत. त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पहा. सगळ्यात महत्त्वाचं, लाडकी बहीण योजनेमध्ये आता अंगणवाडी सेविका आणि महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी अर्ज पडताळणी करत आहेत. अर्ज पडताळणी करत असताना काही महत्त्वाचे कागदपत्र तुम्हाला आता इथं तयार करायचे आहेत. कोणते कागदपत्र आहेत? पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला. ज्या लाडक्या बहिणींनी अजूनही उत्पन्नाचा दाखला काढलेला नाही अशा लाडक्या बहिणींनी पटकन उत्पन्नाचा दाखला काढा, नाहीतर तुम्हाला 1ही रुपया मिळणार नाही. ज्या लाडक्या बहिणी काढतील त्यांना 4,200 रुपये मिळतील. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काम, तुमचं रेशन कार्ड. पहा, मी वारंवार तुम्हाला एकच महत्त्वाचं सांगत आहे, रेशन कार्ड अपडेट करा. रेशन कार्डची EKYC करून घ्या, कारण खूप महत्त्वाची अपडेट आत्ता आपल्यासमोर आलेली आहे. बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे की गॅस सिलेंडरचे पैसे असो, होळीला मोफत साडी असो, होळीला आनंदाचा शिदा असो किंवा फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता असो, या 4 गोष्टी तेव्हाच मिळतील जेव्हा तुमचं रेशन कार्ड अपडेट असेल. आता तुम्ही म्हणाल कोणत्या बँकेत येणार? सांगतो, थोडंसं दिलं जरा. कोणती बँक आहे, कोणते जिल्हे आहेत हे आपण सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर रेशन कार्ड अपडेट केल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. आता तुम्ही म्हणाल मग हे कुठं करायचं? तर रेशन दुकानात करायचं. पुढचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, जर आता तुमचं उत्पन्न वाढलं असेल किंबहुना तुम्ही 4 चाकी घेतली असेल तर आता पैसे येणार नाहीत, कारण तुमची अर्ज पडताळणी सुरू आहे. आता कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार? कोणत्या बँकेत खातं असल्यावरती पैसे येणार? लक्षात घ्या, पोस्टाच्या खात्यात पैसे असेल तर पैसे येणार. म्हणजे पोस्टाच्या खात्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर चालेल. दुसरं SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, ॲक्सिस बँक, ICICI अशा महत्त्वाच्या ज्या बँका आहेत, काही बँकेची यादी आहे. त्या बँकेची यादीमध्ये जर तुमचं नाव असेल, ज्या बँकेला IFSC कोड असतो, ज्या बँका गव्हर्नमेंटनं त्यांना अप्रूव्ह केलेल्या असतात, अशाच बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला आता काम करायचं काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं, लाडक्या बहिणींना पैसे तर वाटप होणारच आहेत, परंतु तुम्हाला एक काम करायचं आहे. तुमची बँक कोणती आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमची आत्तापर्यंत किती हप्ते आलेले आहेत, तुमच्या बँकेत किती हप्ते आलेले आहेत ते तुम्हाला इथे सांगायचं आहे. जर तुमची बँक ते असेल तर ती कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आधार कार्ड, तुमचं अपडेट केलेलं आधार कार्ड तुम्हाला पोस्टाच्या खात्यात जे अकाउंट आहे तिथं आणि जी तुमची बँक आहे तिथं आधार कार्ड अपडेट केलेलं जमा करायचं आहे, ज्याच्यामध्ये आधार कार्डवरचं नाव आणि त्याच्यातलं नाव हे सेम असलं पाहिजे. तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि बँकेतलं नाव हे सेम असलं तरच तुम्हाला इथं पैसे मिळणार आहेत. आणि ते लिंकसुद्धा असलं पाहिजे. तुम्हाला दुसरेसुद्धा सांगितलं की मी रेशन कार्डसुद्धा अपडेट असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल कोणत्या जिल्ह्यापासून पैसे येणार? पहा, लातूर, सोलापूर, नाशिक, ठाणे, रायगड, सातारा, सांगली, पुणे, जळगाव, अमरावती अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे वाटप होणार आहे. बघा, हे जे जिल्हे आहेत हे जिल्हे असे यांनी ठरवलं आहे की यावेळेस आपण ज्या जिल्ह्यात जास्त लाडक्या बहिणी, गरजू लाडक्या बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींपासून सुरुवात करायची आहे. आता तुम्ही गरजू लाडक्या बहिणी आहात का? तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी गरजू लाडकी बहीण आहे असं कमेंट्समध्ये कमेंट करा. बघा, जोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही तोपर्यंत सरकारला कळणार नाही तुमचा जिल्हा कोणता आहे किंवा काय असेल ते तुम्ही तिथं लिहायचं आहे. तुमची बँक कोणती आहे हे महत्त्वाचं सगळं डिटेल्स टाका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण लाडक्या बहिणींना हे कळलं पाहिजे की साडी वगैरे हे सगळ्या गोष्टी कधी मिळणार आहेत, कोणत्या बँकेत मिळणार आणि काय आहेत. आणि आपल्या चॅनलवरती आधी नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.